रिसोड तालुक्यातील ग्राम वनोजा देवी येथे महिलेसोबत होत आहे अन्याय। शासकीय प्रशासकीय कार्यालयाच्या अनेक चक्रा करून सुद्धा न्यायाची प्रक्रिया कमीच। अबला महिलेची तक्रार, रस्ता फक्त कागदावरच, वास्तविक रस्ता नाहीच। घरापासून जाणे येण्या करण्याकरिता रस्ता देण्यात यावा अशी ग्रामपंचायतला मागणी। प्रतिनिधी पद्मा मोहोळ। नमस्कार, मी भाग्यश्री। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। सविस्तर वृत्त। रिसोड तालुक्यातील ग्राम वनोजा देवी येथे ह्या महिला गेल्या 3 वर्षापासून रस्त्याची मागणी करत आहे। त्यांच्या घरापासून 100 मीटरचा रस्ता शासनाने मंजूर केला होता आणि तो मंजूर होऊन सुद्धा फक्त कागदावरच बनविलेला आहे असे दाखवण्यात येते, परंतु वास्तविक पाहता यांचा येण्या जाण्याचा मार्ग हा अद्यापही तसाच आहे। आपण आमच्या माध्यमातून बघू शकता। विधवा असलेली ही महिला, या महिलेचा उदरनिर्वाह शेतातील मोलमजुरी करून करते। ही महिला शेतमजूर असल्या कारणाने विविध समस्येला तोंड द्यावे लागते। त्यामध्ये ही एक समस्या त्यांच्यासमोर आव असूनच उभी आहे। गेल्या 2-3 वर्षापासून या शासन प्रशासनाच्या दरबारी जात आहे, तरी सुद्धा त्यांची मागणी अजूनही पूर्णतः झालीच नाही। मग न्याय कोणाला मागावा? शेवटी त्यांनी आमच्या माध्यमातून सरकारला काहीतरी सांगितले आहे, तर बघूया शासन प्रशासन यांच्याकडे कितपत लक्ष देईल, तसेच या बातमीमधून सरकार काय म्हणेल। त्यासाठी सरकारला आमचे एकच सांगणे, सुनो सरकार सुनो। त्यासाठी शासन होईल का राजी? महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आलेलो आहोत वाशिम जिल्ह्यामधील रिसोड तालुक्यामधील वनोजा देवी या गावामध्ये। या गावामध्ये रस्ता झालाय माणसासाठी, पण तो कागदासाठीच यूज होत आहे। तर या वनोजा देवी या गावामध्ये आमच्याकडे एक कंप्लेंट आली। या मॅडमनी आम्हाला इथे यांच्या गावामध्ये बोलावलेलं आहे। तर यांचं म्हणणं हे आहे की मी या रस्त्यासाठी 2 ते 3 वर्षापासून भांडत आहे। संबंधित ह्या ज्या मॅडम आहेत ह्या 20-25 वर्षापासून इथे राहतात। यांचं वास्तव्य 20-25 वर्षापासून इथं वास्तव्य आहे आणि 2-3 वर्षापासून हे भांडत आहेत। पण इथे कोणत्याही प्रशासनाचे अधिकारी इथे येऊन बघितले नाही आणि यांना न्याय मिळाला नाही। तर चला मग आपण बघूया। चला तर मग आपण विचारूया त्या मॅडमच्या व्यथा की शासन प्रशासनाकडे विनंत्या करून निवेदन देऊनही ज्या व्यक्तीला जी विधवा आहे तिला न्याय मिळाला नाही। तर विचारूया आपण त्यांना काही प्रश्न। तर नमस्कार मॅडम। नमस्कार। प्रथमतः तुमचं नाव सांगा मॅम। मी कांता संजय सुर्वे। आणि या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून राहताय? मी 10-15 वर्ष झाले। 10-15 वर्षापासून तुम्ही याच रस्त्याने येणं जाणं करताय का? नाही, तिकून एका जागचा प्लॉट होता, त्याच्यात आता आमचे हिस्से पडले। तर या घराला 2 रस्ते असल्यामुळे मला या रस्त्यानं दिला त्यानं। तर या रस्त्यासाठी मी 2-3 वर्ष झाले भांडत आहे। या रस्ता बंद केला या लोकांना। या रस्त्यासाठी भांडत आहे, पण हे लोक रस्ता देऊन नाही राहिले। पहिलं तर निवेदन दिलं ग्रामपंचायतला, दुसरं दिलं पंचायत समितीला, तिसरं दिलं शिवसाहेबाकडं। 5-6 सुनावण्या झाल्या, शिवसाहेबाकडे कोणतीही दखल घेतली नाही त्यानं। रात्रीला कोणते शिवसाहेब व्हिडिओ कॉलवर रस्ता पाहणी करतात का? सांगा तुम्ही। रात्रीच्या वेळेला, रात्रीला किती वाजता? 9 वाजता। रात्री 9 वाजता संबंधित ग्रामपंचायतच्या कोणाच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला? ऑपरेटर, ग्रामपंचायतचा ऑपरेटर। ग्रामपंचायत ऑपरेटरच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून रात्रीचे 9 वाजता शिवसाहेबांनी या रस्त्याची पाहणी केली। तर ते शिवसाहेब किती कर्तव्यदक्ष आहेत हे आपण समजू शकतो। आणि शिवसाहेबांच्या व्हिडिओ कॉलवर रस्ता पाहणी केल्यानंतरही रस्ता बनला माणसासाठी, पण तो वापरला जात आहे कागदांसाठीच। आता आमच्या माध्यमाला सांगा की तुम्हाला यानंतर तुमच्या मागण्या काय आहेत? माझी मागणी मॅडम, मला 2-3 वर्षापासून मी रस्ता मागत आहे, पण कोणी दखल घेत नाही। मी मोलमजुरी करून खाते, माझा मुलगा शिकत आहे, याच्यावर कोणीही दखल घेईना, कोणी येऊन पाहेना। मला तर वाटते शासनानं मला एक औषधाचा डब्बा द्यावा आणून। इथं असं जगल्यापेक्षा तसं मेलेलं पुरलं, असं तर माझं म्हणणं आहे।
काय करावं मला काहीच कळत नाही. तर तुम्ही कोणची मागणी करत आहे? मॅडम, मी विधवा आहे. मी मोलमजुरी करून जगते. माझा मुलगा बाहेरगावी शिकते. माझी शासनाला माझी नम्र विनंती आहे की मला रस्ता मिळावा. जर रस्ता नाही मिळाला तर मी आमरण उपोषण करीन. जर का रस्ता नाही मिळाला तर ह्या विधवा आहेत, यांचा मुलगा शिकत आहे, यांना कुठल्याही गव्हर्नमेंटच्या योजनेचा किंवा मग संबंधित परिवारातील कुठल्याही माणसाचा सहारा नाही आहे. त्या एवढ्या कंटाळलेल्या आहेत निवेदनं देऊ देऊ आणि यांना त्यांना भीक मागू मागू शेवटी त्यांनी स्टंट घेतला आहे की जर का रस्ता नाही झाला तर ते आमरण उपोषण करतील. एका विधवेची ही आहे व्यथा. तर असतो की तळागाळातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. शासन आणि प्रशासनाने अशा लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणूनच आम्ही नेहमी सरकारला सांगत असतो, सुनो सरकार सुनो.